नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात प्रगती रेसिपी। तर आज आपण झटपट मटार पनीर घरच्या घरी आपण कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। मटार पनीर बनवण्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, खोबरा, कोथिंबीर, अद्रक, टोमॅटो, लसूण हे घेतलेलं आहे। हे सर्व बारीक चिरून आपण याला तव्यावरती भाजून घेतलेलं आहे वाटण तयार करण्यासाठी। तुम्ही बघू शकता छान प्रकारे सगळं साहित्य जे आहे ते भाजून घेतलेलं आहे वाटण तयार करण्यासाठी। वाटण आता तयार झालेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया। त्यामध्ये आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते शॅलो फ्राय करून घेऊयात। त्यानंतर बटाटा सुद्धा त्यामध्येच फ्राय करून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे मटार पनीर बनवण्यासाठी, कारण त्याच तेलाचा जो सुगंध आहे आणि जी चव आहे ती त्या भाजीमध्ये उतरणार आहे। तर आता आपण तमालपत्र, लवंग, काली मिरी हे सर्व टाकलेलं आहे आपण, दालचिनी वगैरे, आणि आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते आपण यात टाकलेलं आहे। ते छान प्रकारे त्याला तेल येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। झाकण ठेवूनही तुम्ही 5 मिनिटं तुम्ही हे छान शिजवू शकता वाटण। जेवढं जास्त तुम्ही वाटण शिजवणार ना तेवढी जास्त चव ही तुमच्या भाजीला येणार आहे। तर हे वाटण मी छान शिजवून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये हळद 1 चम्मच, 1 चम्मच धना पावडर, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मसाला तो तुमच्या प्रमाणात घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे एव्हरेस्टची जो किचन किंग मसाला आहे तो यूज केलेला आहे। तुम्ही जो भाजीचा मसाला यूज करता तो तुम्ही टाकू शकता। हे सर्व मसाले मी या वाटणामध्ये मिक्स करणार आहे। आपला जो वाटण आहे तो होममेड वाटण आहे। छान प्रकारे सगळं मिक्स करून घेऊयात मसाले आणि पुन्हा 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊयात, जेणेकरून सर्व मसाल्यांची जी चव आहे ती या ग्रेव्हीमध्ये उतरेल त्यासाठी। ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आणि त्यामध्ये आधी तुम्हाला मटार, बटाटा हे सर्व टाकून घ्यायचं आहे। जशी मटार 5 ते 10 मिनिट तुम्हाला शिजवून घ्यायची आहे आणि मटार शिजून झाल्यानंतर बटाटा जरा शिजला असा तुम्हाला जर दिसत असेल तर त्यामध्ये आपल्याला नंतर पनीर ॲड करायचं आहे आणि जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि मटार पनीर तयार होण्यासाठी रेडी असेल। तुम्हाला त्यावर छान प्रकारे कोथिंबीरची सजावट करायची आहे। चव भन्नाट लागणार आहे। तुमच्या घरी ही मटार पनीरची रेसिपी करून पहा आणि एन्जॉय करा।
प्रगती रेसिपी चॅनलला फॉलो शेअर सबस्क्राईब करा.